अनेक दर्शन विठोबाचे हेचे घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव हेचे घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे हेचे घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे विठ्ठला विठ्ठला विठ्ठल हरी विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका स्वरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू संपाद्य ज्ञानम च विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुकी जन्मव्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेचे घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंदे अनंत कल्याण मूर्ती प्रेममूर्ती श्री नामदेवराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे प्रेममूर्ती नामदेवराय भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून भगवान परमात्म्याकडे अंतकरणातली काही भावना काही मागणी भगवान परमात्म्याकडे मागतात विठ्ठला विठ्ठला विश्व माऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्य रागऋषिक जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार अलौकिक अहैतुकी दयेमुळे कृपेमुळे पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावरती साक्षात नाथ महाराजांच्या जलसमाधीच्या स्पंदनामध्ये श्री क्षेत्र पैठण नगरीमध्ये आणि या प्रांगणामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय श्री सोमनाथजी बाबा आणि परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय श्यामजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने अध्यक्षतेखाली संपूर्ण पंचकृषी नवे महाराष्ट्रातील बरीचशी भाविक मंडळी वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी संपन्न झालेले आहेत प्राप्त झालेले आहेत अर्थातच आपण देशांतरावरती येऊन हा उत्सव घडून आणलेला आहे विठ्ठला विठ्ठला आणि सर्व सप्ताह आयोजक नियोजक कमिटीच्या द्वारा प्राप्त असलेली आजच्या दिवसाची जागराची चिंतन सेवा ही गीता मंदिराची आहे गीता मंदिराचा एक प्रमुख सेवक म्हणून या ठिकाणी माझ्या परमभाग्याने मला उभा राहण्याचं भाग्य प्राप्त झालं चिंतन सेवेसाठी कोणत्या गावातील म्हणावं असं काही कळत नाही आता हे पण संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे गुरुबंधू असणारे श्री हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखारविंदातून आपण गेली 7 दिवसापासून
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं, त्यांच्याबरोबर पारायण केलं असे आमचे गोपाळ महाराज पवार आहेत, गुरुजी आहेत, अमोलजी महाराज आहेत आणि बाकीचे आपण सर्व आदरणीय वंदनीय सर्व वारकरी टाळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य परमपूज्य परमश्रद्धे श्री बाबाजींच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. वेळेची आणि परिस्थितीची मर्यादा लक्षात घेता अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला नियोजित वेळेनुसार आपल्याला फक्त 15 मिनटं बाकी येते. आपल्याला वेळ झाला आहे याची मला कल्पना आहे आणि कीर्तन झाल्याच्या नंतर दररोजच्या नियमाप्रमाणे नंतर महाप्रसाद असतो याचीही मला कल्पना आहे आणि आजचा जागराचा दिवस आहे त्याच्यामुळं थोडी उशीर होण्याची शक्यता आहे याचीही मला कल्पना आहे थोडी. म्हणून कोणी घाबरण्याचं कारण नाही आहे. उशीर जरी झाला असला तरी देखील सोमनाथ बाबांची पूर्ण परवानगी नाही तर पूर्ण अशा प्रकारची आज्ञा आहे. 9:15 वाजेपर्यंत सुटलं पाहिजे कीर्तन. विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठल. कारण नंतर एवढा सर्व समाज महाप्रसाद घेणार आहे. वरच्याचं काही सांगता येत नाही. काल जोरदार हजेरी लावलेली आहे. आज जोरदार हजेरी लावण्याच्या अगोदर आपण हजर राहायचं. कुठे? पाये प्रसादाची वाट द्यावे धोनिया ताट, तिकडे लवकरात लवकर. आणि हे घरची सेवा असल्यामुळे काही ताण घ्यायचं कारण नाही, काय नाही. थोड्या वेळेमध्ये आपण अभंगाचा सारांश रूपाने भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. प्रेममूर्ती नामदेवराय या अभंगातून भगवान परमात्म्याकडे मागणे मागतायत. आजच्या दिवशी आपण नेहमीच चिंतन करतो संत महात्म्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनातील मागणी, दोन विरोधी टोकं येतं. शास्त्र असं सांगतं, आदरणीय वंदनीय श्यामजी महाराज इथे आहेत. माझ्यापेक्षा त्यांचं प्रस्थांतरही झालेलं आहे. त्यांच्या पुढे मी असे माझ्या बुद्धीचे वाभाडे काढणं म्हणजे माझा अज्ञानपणा आहे, पण त्याच्यातून माझी सुधारणा होण्याची शक्यता आहे. श्यामजी महाराज खाली बसा, तुम्ही अजूनही बोलतो. महाराज येथे उपस्थित आहेत. शास्त्र असं सांगतं, दोन विरोधी धर्म एका वेळेला एका अधिकरणामध्ये राहत नाहीत. उदाहरण देत असताना सांगितले, तमप्रकाश शवत, अंधकार आणि प्रकाश एका वेळेला एका ठिकाणी राहत नाहीत. एका ठिकाणी राहतील ते, पण एका वेळेला राहत नाहीत. आज अंधकार असेल इथे प्रकाशही असू शकेल एखाद्या वेळेस, पुन्हा दुसऱ्या वेळेला, पण एकाच वेळेला एका ठिकाणी अंधकार आहे आणि प्रकाश आहे अशी घटना आपण जगामध्ये पाहत नाहीत. त्या अंधकाराप्रमाणे आणि प्रकाशाप्रमाणे संत जीवनाची मागणी आहे. संत जीवन आणि संत जीवनाची मागणी दोन विरोधी टोकं येतं. विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठल. त्याप्रमाणे एकाच वेळेला अंधकार आणि प्रकाश एका ठिकाणी राहू शकत नाही. तुकाराम महाराजांनी थोडी गंमत केली. तुकोबराय म्हणतात, एका व्यक्तीला अंधकार सापडायचा होता, प्राप्त करायचा होता, म्हणून अंधकार प्राप्त करण्याकरिता तो शोधण्याकरिता निघाला. कोणाला शोधण्याकरता? अंधकाराला शोधण्याकरता निघाला. पण अंधकाराला शोधायचंय, मुळातच तो अंधकार आहे. मग त्याला शोधण्याकरता त्याने त्याचं डोकं वापरलं. त्याने दिवा हातामध्ये घेतला, प्रकाश घेतला, दिवा हातामध्ये घेतला आणि शोधायला कोणाला लागला? अंधकाराला. सापडेल कधीतरी? तुकोबराय म्हणतात, तो कधी सापडणार नाही. किती जन्म जरी झाले तरी त्याचे दीप घेऊन या धुंडीती अंधार भेटे हा विचार अघटित. विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठल. ते पण देखे अंधार. दिव्याला अंधकार माहिती नाही, प्रकाशाला अंधकार माहिती नाही. ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीमध्ये असे कित्येक तरी ओव्या सूर्यनारायणाच्या संबंधाने लिहिलेल्या आहेत. सूर्य अंधारा लागी रिघोका भलती सुरंगी, परितो तयाची भागी नाहीची होय. आमचे परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय मारुती बाबा उदाहरण देत असतात पाठामध्ये. एकदा काय झालं म्हटले, सूर्यनारायणाचं डोकं दुखायला लागलं. दुखतं की? मला वाटतं सध्याच्या काळामध्ये तर बऱ्याच जणांचे जास्त डोके दुखू लागलेले आहेत. डोकेदुखीचा आजार पहिला जास्त नव्हता, आता जास्त वाढला. का वाढला? कारण त्याला अनुकूल वातावरण मोबाईलचं मिळालं म्हणून. विठ्ठला विठ्ठला. कोणाचीही डोके दुखतात. सूर्यनारायणाचं डोकं दुखायला लागलं, सूर्याचं. मग उपाय विचारला वैद्याकडे जाऊन. म्हटले बऱ्याच दिवसापासून डोकं दुखायला, मन लागत नाही कामामध्ये, काय नाही. वैद्यराज काहीतरी उपाय सांगा. अहो फार सोपा उपाय म्हटले तुमच्या डोकं राहण्याकरता. काय?
काय नाही म्हटले, मूठभर अंधकार घ्यायचा आणि डोक्याला चोळायचा, लगेच राहतं डोकं. कोणाला उपाय सांगितला? तुम्ही कीर्तन ऐकतात ना, तुम्ही कीर्तनात मध्ये बसलात, तुम्ही कीर्तन ऐकतात, कोणाला उपाय सांगितला? हा, तुम्ही सांगा. सूर्यनारायणाला सांगितलं. कोणी सांगितलं? वैद्याने. वैद्याने सांगितलं सूर्यनारायण काही घाबरण्याचं कारण नाही, संपूर्ण जगाला प्रकाश देतात, फार मोठं काम आहे, दररोज प्रकाश देऊ देऊ डोकं दुखत असेल, काही नाही, डोकं राहण्याकरिता फक्त मूठभर अंधकार घ्यायचा आणि डोक्याला चोळायचा, लगेच डोकं राहतं. सूर्यनारायण म्हटले अंधकार म्हणजे काय असतो? सूर्याला अंधकार काय माहिती? कारण सूर्य जेव्हा येतो तेव्हा हे नसतात आणि हे जेव्हा असतात तेव्हा ते नसतात, असं आहे. सूर्याला अंधकार माहिती नाही. म्हटले कुठं मिळेल, काय मिळेल ही औषधी अंधकार रूपे? काय नाही म्हटले, तुमचा उदय दिवसाच होतो, म्हणून दिवसा जर अंधकार जर पाहिजे असेल तर मुंबईला जाताना फार मोठा एक बोगदा लागतो म्हटले. कोणता? कोणत्या घाटातला? हो सांगा की, तुम्ही मुंबईला गेले नाही का अजून? हा, त्याच्यामध्ये तुम्ही जा म्हटले. त्याच्यामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला मूठभरच काय भरपूर अंधकार मिळेल. सूर्यनारायणाने ठरवलं त्या सुरंगामध्ये, बोगद्यामध्ये जाण्याचं, आणि खरोखर सूर्यनारायण निघाले आणि त्या बोगद्यामध्ये गेले आणि त्यांना एक मूठ काय 2 मूठ अंधकार मिळाला. डोक्याला त्यांनी लावलं आणि त्यांचं डोकं काय कमाले. सूर्यनारायणाला अंधकार मिळाला. सूर्यनारायण जसे त्या बोगद्यामध्ये गेले तसा अंधकार काय झाला? नाहीसा झाला की मिळेल कसा? विठ्ठला विठ्ठल. प्रकाशाचा आणि अंधकाराचा जेवढा विरोध आहे तशा पद्धतीने संत महात्म्यांचं जीवन आणि मागणी याच्यामध्ये विरोध आहे. पण महाराज प्रत्यक्ष आजच्या अभंगामध्ये संत महात्मे मागतायत याची वाट काय? तर संत महात्म्यांना मागण्याची गरज नाही तरी देखील संत महात्मे मागत असताना दिसतात. का गरज नाही त्यांना? अनेक कारणं आहेत त्याचे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये मागणी न संभवण्याचे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण आहे, कोणी जर मागत असेल तर ते संतांना आवडत नसेल तर मग स्वतः संत महात्मे कसे मागतील? हात पसरी धीक जिने त्याचे म्हणणारे संत महात्मे कोणापुढे हात कसं काय पसरतील? मागणार नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना मागण्याची गरज नाही. यस्तो आत्मरतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः आत्मनेवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते कृतं कृत्यं प्रापनीयं प्राप्तमित्येव तृप्यते. निरंकुशा तृप्ती त्यांना प्राप्त झालेली असते. म्हणून संत महात्म्यांचं जीवन हे परिपूर्ण रूपाने झालेलं असतं. काम नाही, 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 झालो पाहिर कामा, झालो पाहिर कामा, झालो पाहिर परिपूर्ण रूपाने संत महात्म्यांचं जीवन असल्यामुळे त्यांना मागण्याची गरज नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या तृप्त झालेलं जीवन असतं ते. त्या जीवनामध्ये, परिपूर्ण जीवनामध्ये मागणी संभवत नाही. आणि तिसरी गोष्ट, आमची मागण्याची परंपरा नाही म्हणून संत महात्मे मागत नाहीत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. तुकोबाराय म्हणतात, आमच्या वाडवडिलांनी कधी मागितलं नसेल. विश्वंभर बाबापासून आजपर्यंत एवढ्या पिढ्या झाल्या, आमच्या 8 पिढ्या झाल्या, कधी कोणाला देवाला मागितलं नाही. तर मग आम्ही तरी कसे मागू? कारण आमच्या परंपरेचा आम्हाला स्वाभिमान आहे. याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान. हरिना बोले जतन, 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 हरिना बोले जतन. आमच्या परंपरेचा आम्हाला स्वाभिमान आहे. आमच्या वाडवडिलांनी, आमच्या परंपरेतील पूर्वजांनी देवाकडे काहीच मागितलं नाही म्हणून आम्ही मागू शकत नाहीत. आणि आम्हाला त्या परंपरेचा स्वाभिमान आहे. याचा धरीन अभिमान, अभिमान आहे. आणि केवळ परंपरेचा अभिमानच नाही, आम्ही एवढे वंशज आहोत म्हणून करीन आपुले जतन, ती क्रिया देखील आम्ही करणार. विठ्ठला विठ्ठल, नाहीतर
फार मोठ्या संतांच्या परंपरेमध्ये जन्म झाला. पत्रिकेवरती नाव असतात अमुक अमुक वंशज, एवढे एवढे वंशज, पण करेन आपुले जतन हे अवघड जातं. विठाला विठाला. पानं खाऊन आणि तंबाखू खाऊन आणि गुटख्याच्या पुड्या खाऊन करेन आपुले जतन असं होत नसतं. त्याला परमार्थच करावा लागतो. म्हणून दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजे. परंपरेचा स्वाभिमान पाहिजे आणि परंपरेचं अनुष्ठान घडलं पाहिजे. विठाला विठाला. आपल्याला परंपरा पाहिजे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्या परंपरेचा स्वाभिमान पाहिजे. बऱ्याच लोकांना परंपरा नाहीत. विचारलं तुम्ही कोणत्या परंपरेचे आहेत, कोणत्या परंपरेमध्ये तुमचं अध्ययन झालेलं आहे, म्हटलं काय नाही असंच शिकलोत. असं कसं काय, आबाळातून विद्या आले काय तुम्हाला, असं शिकलोत, असं कुठं होत असतं काय. परंपरा पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आम्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज परंपरेतले येतं. विठाला विठाला. महाराष्ट्रामध्ये अनेक दिव्य अशा प्रकारच्या परंपरा आजही मोठ्या दिमाखाने नांदतायत. मोठ्या परंपरेने, मोठ्या शाहीने अशा प्रकारची पुढे वाटचाल करतायत. परंपरा असावी पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्या परंपरेची आचारसंहिता पाळल्या जावीत. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला केवळ वरवर परंपरेचा स्वाभिमान नाही, तर त्या परंपरेची आचारसंहिता पाळणारे आम्ही आहोत. करीन आपुले जतन याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. आणि मग या परंपरेचा स्वाभिमान आणि परंपरेची आचारसंहिता आम्ही पालन करणारे असल्यामुळे आम्ही काही मागू शकत नाही देवाला. विठाला विठाला. संत महात्मे मागत नाहीत. अनेक कारण आहेत, सांगत नाही वेळेच्या अभावी. कोणी म्हणेल मग प्रत्यक्ष अभंगामध्ये, प्रस्तुत अभंगामध्ये मागणी मागितलेली याचे कारण काय आहेत? अनेक कारण आहेत. याचेही सगळे उद्धृत करीत नाही. दोनच कारण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना देवाकडे काय मागावं, कसं मागावं हे मार्गदर्शन करण्याकरता संत महात्मे आपल्याला मागून दाखवतात एक. आणि दुसरी गोष्ट देवाचा मान राखण्याकरता देवाकडे मागणी करतात. विठाला विठाला. आपण नेमकं कोणाकडे मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे याचं दिग्दर्शन करण्याकरता संत महात्मे आपल्याला मागून दाखवतात. संत महात्मे मागत असताना कोणालाही मागत नाहीत. पहिली गोष्ट ते मागतच नाहीत. तुकोबाराय म्हणतात आम्ही मागतच नाहीत. पण मागण्याची जर जीवनामध्ये वेळ आली तर देवाशिवाय मागत नाहीत. आम्ही कोणालाच जीवभाव सांगत नाहीत. जीवभाव सांगण्याची वेळ आली तर देवाशिवाय दुसऱ्याला सांगत नाहीत. आम्ही कोणाचंच जगामध्ये दर्शन घेत नाहीत. पण दर्शन घेण्याची वेळ जर आली तर भगवान पंढरीनाथाशिवाय आम्ही दर्शन घेत नाहीत. मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. विठाला विठाला. देवाकडे मागतात म्हणून आपणही त्यांचं मार्गदर्शन घेऊन देवाकडे मागितलं पाहिजे. कसं मागावं, काय मागावं हे सगळं दिग्दर्शन करण्याकरता संत महात्मे देवाकडे मागणी मागतात एक. आणि दुसरी गोष्ट असे, भगवान परमात्म्याचे भक्त जेव्हा दर्शनासाठी जातात देवाकडे, पंढरीनाथाकडे, तेव्हा होऊन भगवान परमात्मा म्हणतात, मनसे काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग असा आग्रह केल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, संत महात्मे म्हणतात, तू पुन्हा पुन्हा म्हणतो तस मागा, तर हेची देगा पांडुरंगा. काय पाहिजे? जे पाहिजे ते अंतकरणातली भूमिका मागणीच्या रूपाने प्रेममूर्ती नामदेवरायने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चंद्रभागेश्वर
परमात्म्याकडे मागणी मागत असताना म्हणतात, देवा दुसरं काही नको, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. पहिल्या चरणामध्ये 3 मागण्या मागतात प्रेममूर्ती नामदेवराय. पहिली मागणी आहे पंढरीचा वास. वास म्हणजे वास्तव्य. मला पंढरीचं वास्तव्य पाहिजे. इतर ठिकाणचं का नको? नको देवा. अनेक ठिकाणी सुखसुविधा असतील, पण पंढरीसारखी दिव्यता आणि भव्यता त्या ठिकाणी नसणारे, म्हणून पंढरीचा वास, आम्हाला पंढरीचं वास्तव्य पाहिजे. दुसरी गोष्ट चंद्रभागा मातेचं स्नान पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुझं दर्शन पाहिजे. अनेक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास, आम्हाला पंढरीचं वास्तव्य पाहिजे. मला वाटतं आपण सगळी मंडळी भाग्यवान आहात. सोमनाथ बाबा ही सगळी मंडळी आपण पंढरी क्षेत्रामध्ये राहिला आहात. भगवान पंढरीनाथाने आपल्याला जवळ केलेलं आहे की ज्या पंढरीमध्ये येण्याकरता आम्ही प्रयत्नपूर्वक प्रयास करतो, फार अट्टहास करतो, तरी वर्षाच्या काठी कुठेतरी 2दा-3दा आम्हाला, पण आपल्याला जवळ ठेवलंय पंढरीनाथाने. किती मोठं भाग्य आहे आपलं. पंढरीचा वास, मला वाटतंय तुम्हाला म्हणायची गरजच नाही, हे आहेच मुळात. विठाला विठाला. इतर ठिकाणचं वास्तव्य नको, आम्हाला पंढरीचं वास्तव्य पाहिजे. काय वैशिष्ट्य पंढरीमध्ये? अनेक वैशिष्ट्य आहेत. पंढरी महात्म्य काढल्याच्या नंतर पंढरीचं वैशिष्ट्य काय आहे आपल्याला अभंगाच्या रूपाने कळतं. विस्तारच करायला वेळ नाही, त्याच्यामुळे फार विस्तार करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरीतली सांगतो. जीवनामध्ये जीवन जगत असताना उद्धाराच्या दृष्टीने जीवनामधला अहंकार नष्ट होणं हे खूप गरजेचं आहे. अहंकार नष्ट होणं. ज्ञानोबराय म्हणतात, हा विचारुनी अहंकारू सांडीजे. सांडला पाहिजे, तो गेला पाहिजे. 6व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात. पण हा सहजासहजी जात नाही. कोणी म्हणेल मग अहंकार घालण्याकरता तीर्थयात्रा आहेत की, तीर्थयात्रेने अहंकार जात नाही. उलट निळोबराय म्हणतात, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. उलट अहंकार वाढतो. पण म्हटले मग एवढा मोठा भयंकर असणारा हा अहंकार जर घालवायचं जर असेल तर कोणतं ठिकाणे? तो खूप झाल्याच्या नंतर आमच्या फडावरचे असे आम्ही चाले घेतो बरं का सोमनाथ बाबा. उशीर झाला म्हणून विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल याचा काय नियम वेगळाच आहे का? वेगळं नाही, उशीर झालाय म्हणून. आणि घरचं कीर्तन आहे म्हणून सगळे सांभाळून घेणारी मंडळी आहेत म्हणून. आता याच्यात बोलून परत जास्त वेळ घेत नाही, तर होतं कधी कधी तसंच. तुकोबराय म्हणतात, जीवनातील अभिमान जर लवकरात लवकर जर घालायचं जर असेल तर कुणीकडे जाऊ नका. लवकरात लवकर अभिमान नाहीसा करायचा जर असेल तर पंढरीला तुम्ही जा. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घरी घडे खळा पाझर रोकडे. पंढरीला गेल्याच्या नंतर अभिमान राहत नाही, म्हणून म्हणतात पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे पाठ असा आहे, पंढरीशी कोणा नाही अभिमान. पंढरीला कोणाला अभिमान राहत नाही. आणि पंढरीच्या लोकांनाही अभिमान म्हटल्याच्या नंतर मी उलट असं म्हणतो, उलट तिथालच्या लोकांना माफी मागतो बरं का सोमनाथ बाबा. विठ्ठला विठ्ठला. पंढरी
ऐसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरीला गेल्याच्या नंतर माणसं कळत न कळत एकमेकाच्या पाया पडल्याशिवाय राहत नाहीत. जे माणसं इकडे भांडणं करून आलेले असतात गावाकडून, पंढरीला गेल्याच्या नंतर ते म्हणतात दिसतंय रा आपलंच, लगेच लोटांगण घालते. अंतःकरणामध्ये वैरभाव नष्ट होतो, अभिमान नाहीसा होतो. जोपर्यंत अंतःकरणामध्ये अभिमान आहे तोपर्यंत माणूस वाकत नाही, दर्शन घेत नाही कोणाचं. विठाला विठाला. अहंकाराची काठी असे एकदम सरळ असते, ती वाकूनच देत नाही. अहंकार जर अंतःकरणामध्ये असला की ती वाकू देत नाही. अहंकार गेला नम्र झाला भूता. अहंकार गेल्याशिवाय नम्र होतच नाही माणूस. विठाला विठाला. हा अहंकार पंढरीमध्ये जातो म्हणून पंढरीचा वास विस्तार करत नाही. दिलं तुम्हाला वास्तव्य नामदेव आहे. राहा पंढरीमध्ये, खुशाल राहा, खुशाल राहा, आनंदाने राहा. झालं तुमचं मागणं? नाही नाही देवा, पंढरीमध्ये राहायचं आणि घरच्या पाण्याने पुण्य श्लोको नलो राजा करायचं. जमायचं नाही. चंद्रभागी स्नान, चंद्रभागा मातेचं स्नान घडलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं महाराज, आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रातल्या तीर्थाचं स्नान केलं पाहिजे क्षेत्रवासियांनी. नाही जर केलं तर त्या लोकांना फार मोठा दोष लागतो. आता बरीचशी माणसं क्षेत्रामध्ये राहण्या एवढं त्यांचं पुण्य असतं, पण क्षेत्रामध्ये राहून त्या तीर्थाचं स्नान करण्या एवढं पुण्य बऱ्याच जणांचं नसतं. विठाला विठाला. चंद्रभागा मातेचं स्नान आपल्या सगळ्या पूर्वसुरींनी, साधू संतांनी आपल्याला ही प्रणाली घालून दिलेली, नियमावली घालून दिलेली. आमचे परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी सद्गुरू बोधे बाबा कुठेही जाऊ द्या, पंढरीला गेले चंद्रभागा माता, पैठणला आले गोदावरी माता, आळंदीला गेले इंद्रायणी माता, कधीही तीर्थाचं स्नान चुकले नाही. आमचे सद्गुरू श्री बाजीराव बाबा जवळेकर गुरुरे बाबा कधी तीर्थाचं स्नान चुकले नाही. कुठेही जरी गेले तर त्या क्षेत्रामध्ये जे तीर्थ आहे, मग त्या तीर्थामध्ये पाणी कसं आहे हे पाहायचं नाही वारकऱ्याने. विठाला विठाला. ते सुधारण्याकरता आंदोलन केले तरी चालेल, चालेल ना, ते केलं पाहिजे. रामसुखदास बाबा मुनसुख त्यांनी आंदोलन केले त्या काळामध्ये, अनेक साधू संतांनी केले पाहिजे. ते सुधारण्याकरता केले पाहिजे. पण पाणी घाण आहे म्हणून स्नान करायचं नाही असं वारकऱ्याला करता येत नाही. विठाला विठाला. चंद्रभागा मातेचं स्नान पाहिजे. काय वैशिष्ट्य आहे मातेचं? अवघीच तीर्थे घडली एक वेळ. जगातले संपूर्ण तीर्थ जर घडायचे जर असतील तर चंद्रभागा डोळा देखील या. भगवती चंद्रभागा माता केवळ डोळ्याने जरी पाहिल्या तरी जगातील सर्व तीर्थ घडतात. बऱ्याच लोकांना हे प्रमाण पाठ केलं लोकांनी, आणि पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर कासार घाट, कुंभार घाट तिथे उभा राहतात. चंद्रभागा डोळा देखील या. खाली कशाला उतरायचंय? महाराजांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलंय, चंद्रभागा माता डोळ्याने पाहिले तरी पाप जातात, सर्व तीर्थाचं पुण्य घडतं. पण हे कोणाला घडतं? वाहणारी जी चंद्रभागा माता आहे ते साधारण पाणी नसून अमृत वाहिनी चंद्रभागा माता ज्याला दिसते त्याच्याकरता हे आपल्याला स्नान करणंच आहे तिथे. विठाला विठाला. आपण बऱ्याच वेळेला आपल्या सोयीचे प्रमाण घेतो. ठाईचं बैसोनी, कंटाळा आला जायचं कुठे की तुकोबारायांनी सांगितलं की ठाईचं बैसोनी करा एकच येतं. कशाला जायची गरज आहे कुठे? आपल्या सोयीप्रमाणे. पण आपल्या सोयीप्रमाणे जमत नाही. चंद्रभागे स्नान आम्हाला घडलं पाहिजे. चंद्रभागा मातेचं स्नान दिलं तुम्हाला. चंद्रभागा मातेचं स्नानही दिलं. प्रेम भगवान परमात्म्याचं दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मग आपल्याला झालिया दर्शन एक वेळा, मागील परिहार पुढे नाहीशीन ही फलश्रुती मिळते. देवा तुमचं दर्शन घडलं पाहिजे मला. हेची पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, अनेक दर्शन विठोबाचे दिलं नामदेवराय, तेही दिलं. झाली इच्छा पूर्ण? नाही देवा, इच्छा पूर्ण झाली नाही. या जन्मापुरती माझी केवळ मागणी नसून ही माझी मागणी जन्म जन्मांतरी अशा प्रकारची मागणी आहे. जन्म जन्म भले 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 भले.
जन्मांतरी हेची माझा काढो जन्म जन्मांतरी मागणी श्री हरी नाही तुझे मागणी श्री हरी नाही तुझे हो हेची माझा काढो जन्म जन्मांतरी हेची माझा काढो जन्म विठोबार खुमाई हरे हरे कुंडली महाराज प्रेममूर्ती नामदेवराय म्हणतात, देवा पंढरीनाथा, हे माझी एका जन्मापुरती मागणी नाही, अनेक जन्मासाठी मागणी, हेची घडो मज जन्म जन्मांतरे. देव म्हणतात, नामा किती भोळा आहेस तू, प्रत्येक जन्म तुला नामदेवरायांचाच मिळेल हे कशावरून, माणसाचाच मिळेल कशावरून. नामदेवराय म्हणतात, देवा मी जन्माचं विचारलं नाही कोणती योनी मिळेल म्हणून, तुझ्या बरोबर मला राहता आलं पाहिजे, तुझ्या क्षेत्रामध्ये तुझ्या जवळ राहता आलं पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे, एवढी इच्छा आहे. पंढरीचा वास ही माझी मुख्य इच्छा आहे. चंद्रभागे स्नान आणि अनेक दर्शन विठोबाचे ह्या मागण्या आहेत माझ्या. मग ह्या मागण्या पूर्ण होण्याकरिता एक जन्म मला पुरेसा नाही, जन्म जन्मांतरामध्ये या सगळ्या माझ्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. पण नामदेवराय तुम्हाला पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल कशावरून, कोणाचाही मिळू देन देवा. नामदेवरायांचा गोड अभंग आहे, तेवढा अभंग सांगतो शेवट समारोपाकडे घेतो. नामदेवराय म्हणतात, मनुष्य करीशी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा तुझ्या जर मनात असेल मला पुढचा जन्म माणसाचा द्यायचा आहे, माणसाचा दे भक्तीच्या निमित्ताने, पण तुझे द्वारी वसे ऐसे करी, तुझ्या दारामध्ये राहिला असं कर बाबा. ठीक आहे, देव शांत येतं. नामदेवरायला वाटलं मनुष्याचा देह मानव देह श्रेष्ठ देह आहे, देवाला जरा संकोच वाटत असेल, ठीक आहे नको देव देवा, माणसाचा जन्म भले देऊ नको, कुत्र्याचा दे कुत्र्याचा, पण कोणत्याही अशा मोकार कुत्र्याच्या योनीला घालू नको आम्हाला, त्याच कुत्र्याचे की तुझ्या दारामध्ये राहील ते, नाहीतर कोणी दगड उचलायचं आणि मारायचं, अशा मोकार कुत्र्याचा जन्म आम्हाला नको. श्वान करशी तरी उच्चिष्टाचे निमिषे, उष्ट खाण्याच्या दृष्टीने कुत्रा कर मला भले तू, पण इतरत्र राहणारा कुत्रा नको. परी तुझे द्वारी वसे ऐसे करे, तुझ्या दारातला कुत्रा कर. म्हणून आपल्या संतांचं किती मोठं हृदय आहे, तुझे द्वारीचा कुत्रा, देवाच्या दारातलं कुत्र. कधी कधी अशी म्हणण्याची वेळ येते, महाराज माणसापेक्षा कुत्रे बरे आहेत, वेळ येते अशी. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काळ्या रंगाचे कुत्र होतं बघा, आपण सुटल्याच्या नंतर होतं ते. त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य असं होतं महाराज, प्रतिशुद्ध वारी देहूची वारकरी शिक्षण संस्थेची. विद्यार्थी सगळे वारीला निघाले की कुत्रं वारीला निघत होतं, आणि ते कुत्रं एवढं शिस्तीत चालत होतं, दिंडी सोडून चालत नव्हतं. तुमच्या लक्षात येते ना, प्रस्थान जवळ आलेला, आता लक्षात ठेवा जरा, कुत्र्याचं सांगायलो मी. दिंडीमध्ये चालत असताना कुत्रं कधी दिंडी सोडून जात नव्हतं, रांगेमध्ये चालायचं. तेथे गेल्याच्या नंतर देहूला मंदिरामध्ये सगळी साधक मंडळी भजन करायचे, भजनाला कुत्रं उपस्थित राहायचं. सायंकाळच्या वेळेला 6 ते 8 सेवेला उपस्थित राहायचं. नंतर संस्थेमध्ये विद्यार्थी गेले फराळाला मुक्कामाला, तिथे जायचं. परत आल्याच्या नंतर परमपूज्य परमश्रद्धेय व सद्गुरुश्री मारुती बाबांचा पाठ, विचारसागराचा पाठ, सगळे विद्यार्थी त्या विचारसागराच्या पाठाला लाईनीमध्ये बसायचं. तसं ते कुत्रं येऊन त्या पाठाला बसत होतं. पाठ कशाचा? विचारसागराचा. विचारसागराचा पाठ ऐकण्याकरता शिस्तबद्ध कोण बसत होतं? कुत्रं बसत होतं. आणि नाद ब्रह्म हॉलमध्ये सायंकाळच्या वेळेला 1-1.5 तास भजन असतं, भजन संध्या दररोजच्या वेळेला. सगळे साधक मंडळी त्या भजनाला बसायचे लाईनमध्ये. तसं ते कुत्रं देखील त्या लाईनमध्ये बसत होतं. कशामध्ये? भजनामध्ये. एवढं जरी लक्षात राहिलं मला वाटतं जागरच आपला झाला. सगळ्या गोष्टी म्हणून असे कुत्रे पाहिल्याच्या नंतर कधी कधी असं म्हणावं असं वाटतं की माणसापेक्षा कुत्रे चांगलेत. असं कुत्रं कर काहीतरी, तुझ्या दारामध्ये राहील असं कुत्रं. श्वान करीशी तरी उच्चिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. तुझ्या दारातलं कुत्रं कर देवा, मी कुत्रा होण्याकरता तयारी. देव शांतच येत, 1 नाही 2 नाही. नामदेवरायांना वाटलं कुत्रं देखील श्रेष्ठ योनी आहे.
भले ठीक आहे देवा, कुत्राही करू नको. चारा खाण्याच्या दृष्टीने मला पक्षी करतो. पक्षी करीशी तरी चारी याचे नि मिशे, परी तुझे द्वारी वसे अशी करी. मला तू भले पक्षी कर, पण कोणताही कावळ्यासारखा पक्षी करू नको की ढोपर पाहिल्याच्या नंतर चोच मारावाशी वाटेल. असं कावळा नको देवा, कावळा नको. मग काहीतरी असा पक्षी कर गरुडासारखा की तुझं दररोज तुझी सेवा घडेल माझ्याकडून. पक्षी करीशी तरी चारी याचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. तुझा दारातला पक्षी कर मला. भगवान परमात्म्याच्या दारामध्ये गरुड खांबा आहे का नाही? आज गरुड खांबाला आपण आलिंगन देतो, मिठी मारतो, तिथे गरुड पक्षी कर मला देवा. तरी देव शांत आहेत. नामदेवरायांना वाटलं पक्षी योनी देखील श्रेष्ठ आहे. देवा ठीक आहे, पक्षीही करू नको, मला झाड करतो, झाड. पण झाड करत असताना असे वेड्या बाबळीन हे उगीच करू नको. स्वतःलाही त्रास, दुसऱ्याला काटा मोडल्यानंतर दुसऱ्यालाही त्रास. झाड करीशी तरी तुळशीचे नि मिशे, तुळशीचं झाड कर. परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. तुळशी वृंदावन देवाच्या समोर आहे. आपण पंढरीमधले आहात. पंढरीमध्ये गेल्या गेल्या महाद्वारातून गेल्या बरोबर काय लागतं आपल्याला? तुळशी वृंदावन लागतं. तिथे झाड करीशी तरी तुळशीचे नि मिशे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. तरी देव शांत. नामदेवरायांना वाटलं झाड देखील तुळशी देखील श्रेष्ठ योनी असेल. ठीक आहे देवा, नको करू. मला तू भले पाषाण कर, पाषाण, पण कोणतंही पाषाण नाही. पाषाण करशी तरी रंगशिळेचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. रंगशिळा कर, तुझ्या दारामध्ये राहणारे ते कर. तरी देव शांत. ठीक आहे देवा, पाषाणही करू नको, मला पाणी कर, पाणी, पण कुठेही वाहणारं पाणी नको. उदक करीशी तरी सडियाचे नि मिशे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. मी सड्याच्या रूपाने तुझ्या महाद्वारामध्ये पडलो पाहिजे, पाण्याच्या रूपाने तिथे पडलो पाहिजे, असं पाणी कर. म्हणून कोणत्याही योनीमध्ये मला घाल, पण तुझे द्वारी वसे ऐसे करी, हे मात्र विसरू नको सूत्र. म्हणून हेचे घडो मज जन्म जन्मांतरी, कोणताही जन्म असू देत, जन्म हो का भलते याती. नामदेवरायांचाच गोड अभंग आहे. जन्म हो का भलते याती, भलते यातीमध्ये मला जन्माला घाल, पण तुझे द्वारी वसे, तुझ्या दारामध्ये राहील. म्हणून हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझं. दुसरं काही मागायचं नाही, आणि काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्तीविन माय बापा, दुसरं काही नको. ठीक आहे महाराज, दिलं तुम्हाला जन्म जन्मांतरमध्ये. झाल्या मागण्या तुमच्या? नाही 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 नाही. मुखे नाम सदा संतांचे दर्शन, जने जनार्दन आहे स्वभाव. तुझं नाव माझ्या मुखामध्ये सतत असलं पाहिजे. संतांचं दर्शन मला सतत झालं पाहिजे. आणि जनामध्ये जन न दिसतं मला, जनातला जनार्दन दिसला पाहिजे. जने जनार्दन ऐसा भाव. ठीक आहे नामदेवराय, तुम्हाला सगळ्या तुमच्या मागण्या मी पूर्ण केल्या. माझी जबाबदारी पूर्ण झाली. नामदेवराय, मी माझी जबाबदारी पूर्ण केल्याच्या नंतर आता तुमची जबाबदारी काय आहे ते सांगा. नामदेवराय आपली स्वतःची जबाबदारी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. नाम म्हणे तुझे महाद्वारी, नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी, तुझे नित्य महाद्वारी, नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी. कीर्तन कचारी संप्रेमा, कीर्तन कचारी संप्रेमाचे, हेची घडो माझा जन्म जन्मांतरी, हेची घडो माझा जन्म जन्मांतरी. कचारी संप्रेमाचे, कीर्तन कचारी संप्रेमाचे, हेची माझं घडो जन्मांतरी, हेची माझं प्रेममूर्ती नामदेवराय आपली स्वतःची जबाबदारी सांगत असताना देवाला म्हणतात, देवा तुम्ही जर माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या तर मी माझी स्वतःची जबाबदारी पूर्ण करेल. काय कराल नामदेवराय? नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे, तुझ्या महाद्वारामध्ये सतत अखंड कीर्तन करीत बसेल मी तिथे. नामदेवरायांना महाद्वार खूप आवडायचं महाराज, पहिल्यापासूनच आवडत होतं. म्हणून नामदेवरायांनी शेवट सुद्धा कुठे केला?
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे विठाल विठाल. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे. नामदेवराय म्हणतात देवा तुझ्या महाद्वारामध्ये गळ्यात विना हातात चिपळ्या घालून अखंड तुझं कीर्तन करीत त्या महाद्वारामध्ये मी माझ्या जीवनातील आयुष्य व्यतीत करील. आणि तेच केलं नामदेवरायांनी. अखंड संबंध आयुष्यभर त्या महाद्वारामध्ये भजन केलं. नंतर समाधी येत असताना सुद्धा समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी महाद्वारामध्ये समाधी घेतली. आणि आजही प्रेममूर्ती नामदेवराय त्या महाद्वारामध्ये काय करतात? नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी कीर्तन करतात. सगळेच मंडळी ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना केलेलं आहे का नाही? ज्ञानदेवी धरुणी ध्यान, ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. ही सगळी मंडळी अवतार सिद्ध कोटीतली मंडळी देहाने जरी आपल्याला दिसत नसेल, किंबहुना त्यांना देहाने पाहण्याचं आपलं भाग्य नसेल, पण ते आजही त्या महाद्वारामध्ये समाधीमध्ये नित्य कीर्तन त्यांचं चालू आहे. भगवान करो त्यांचं दर्शन आपल्याला कधीतरी शेवटच्या श्वासाच्या अव्यवहित पूर्वक्षणी एक क्षणामध्ये तरी आपल्याला घडावं, एवढीच या संबंधाने भगवान पंढरीनाथाकडे श्रीनाथांकडे मागणी मागायची. कारण आजचा मागणीचा दिवस असल्यामुळे आपण जरूर देवाच्या संबंधाने आणि आपल्या कल्याणाच्या परमार्थाच्या संबंधाने देवाला मागितलं पाहिजे. त्या दृष्टीने प्रेममूर्ती नामदेवरायांनी जे मागितलं त्या नामदेवरायांच्या शब्दामध्ये हे जे घडो मज जन्म जन्मांतरी मागणी श्रीहरी नाही तुझे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एकदा रंगून गेल्याच्या नंतर कळल्याची नाही झाले की ते दिवस कळत नाही वेळ गेलेला. म्हणून ही मंडळी मृदंग वाजणारे असेल गाणारे असेल ही वेळ घालायचा म्हणून आलापी घेत नाहीत. एक रंग देवता असते ती रंग देवता गायनातली गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा. देवाने दिली ती कला तर येते, पण देवाने जर दिली तर ती देवाकरताच गायची बरं का. घ्यावी अखंडित सेवा, नाही तर आराध्याची गाणी नाही गायची. देवाने आपल्याला गायन दिलं ना, देवासाठीच गायचं. देवाची आचाडे आळवावे, देवाच्याच करता देवाचं गाणं गायचं याच्याकरता ही सगळी मंडळी विनोद केला. या मंडळीने लवकर उरकिलं म्हणून मला हे पुढचं वातावरण पाहता लवकर उरकण्याचा मी प्रयत्न केला. तसा थोडा वेळ झालाच माझ्याकडूनही, 5-7 मिनटं जास्त झाले. 9:15 मी आवरणार होतो सोमनाथ बाबांच्या म्हणण्याप्रमाणे. जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, आपण सर्व देशांतरावरून या ठिकाणी मंडळी आलेली नाथांच्या चरण सानिध्यामध्ये गेली. 7 दिवस आपण ज्या नगरीमध्ये राहतो त्या नाथरायांचं चरित्र आपण श्रवण केलेलं आहे. ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण केलं चरित्र ते श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय श्यामजी महाराज. श्यामजींच्या तोंडावरती स्तुती म्हणून नाही, पण त्यांचं परम भाग्य आमच्यापेक्षा कैक पटीने त्यांचं भाग्य आम्ही मानतो. कारण आम्ही वस्तुस्थितीला मानणारी मंडळी आहोत. वर्णन आम्ही कोणाचंही करत नाहीत. आता सोमनाथ महाराजांचं मी जास्त वर्णन करू शकत नाही, कारण सोमनाथ महाराजांचं मला काही माहिती नाही जास्त. पहिली त्यांची माझी ओळख आहे आणि मग नसलेल्या गोष्टीचं मला वर्णन करता येत नाही. आता इथून पुढे जसं जसं माहिती होईल तसं तसं होईल, काय व्हायचं तर पुढचं. पण श्यामजींना आम्ही जे जवळून अनुभवलं, जे जवळून पाहिलं स्वामीजी जवळ, स्वामीजींची मर्जी स्वामीजींची कृपा प्राप्त करून घेणं खूप अवघड आहे मला. स्वामीजींच्या जवळ राहणं म्हणजे विस्तवाला हातात धरणं, विस्तवाला हातात धरणं एवढं कठीण. पण त्या स्वामीजीजवळ श्यामजी महाराज 4-4, 5-5 वर्ष राहिले. अर्थातच स्वामीजी महाराजांची कृपा पात्र अशा प्रकारचे ते शिष्य आहेत. आणि आमच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं त्यांचा प्रस्थानत्रयीचाही गोड आणि सुसंबद्ध अभ्यास आहे. आणि दुसरी गोष्ट, चित्रकला त्यांची खूप सुंदर आहे. मला वाटतं याच्या बाबतीमध्ये त्यांचा परिचय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. खूप चित्र चांगले काढतात ते. आणि तिसरी गोष्ट, त्यांनी आता काही वर्षापासून संत चरित्रावरती अभ्यास सुरू केलेला आहे. संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास झाल्याच्या नंतर संत चरित्राचा अभ्यास करत करत विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं गोड जीवन चरित्र त्यांनी प्रकाशित केलं. आणि मोठ्या मोठ्या अंतःकरणामध्ये आम्हालाही ते बहाल केलं फुकट. आणि आम्ही ते घेतलं, आम्ही चिंतन केलं त्याचं, खूप गोड अशा प्रकारचं ते चिंतन. आणि आता श्रीनाथ महाराजांचं, बरोबर आहे ना महाराज,
श्रीनाथ महाराजांचं चरित्र काही दिवसामध्ये आपल्याला प्रकाशित झालेलं दिसेल. अशाच पद्धतीने स्वामीजी महाराजांकडून भगवान पंढरीनाथाने संतांनी उत्तर संतांच्या चरित्राच्या संबंधाने भगवान परमात्म्याच्या आपल्या इतिहासाच्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने सर्व लिखाण घडावं आणि आमच्यासारख्याला ग्रंथ पाहण्याकरता वेळ नाही तर आयतं आमच्या हातामध्ये यावं एवढी एक शुभेच्छा प्रगट करतो. पुन्हा एकदा गोपाळजी महाराज आहेत, गोड स्वभाव, संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ कंठस्थ आहे त्यांच्या. वारकरी शिक्षण संस्थेचे 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपल्या कंठामध्ये ज्यांनी धारण केले असे गोपाळजी महाराज पवार, त्यांच्या मुखारविंदातून आपण पारायण केलं. अमोलजी महाराज आहेत, गुरुजी आहेत, महाराज पूज्यश्री. आपण सकाळी स्नानाबरोबरच होतो. तुम्हाला बऱ्याच दिवसापासून मी पाहतोय पण नाव मला माहिती नाही आणि मी विचारण्याचा सध्या प्रयत्नही करणार नाही, कारण कोणाकडून तरी नाव विचारून घ्यायचं आणि कीर्तनात सांगायचं मला ते आवडत नाही मला ते. महाराज येतं कशाला टाळ्या वाजायचे त्याच्यात मी काही विशेष बोललोच नाही आहे. महाराज मर्दंगावरती येतं आणि आपण सर्व बाबाजी आहेत आणि आपण सर्व भाविक मंडळी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने येथे 7 दिवस राहिलात. जाता जाता एकच सांगतो, गीता मंदिर हे फार जुनं आहे आमचं. पुरोरे बाबांनी साधारण पद्धतीने आमचं खेड्यापाड्यातलं हे मंदिर आहे म्हणून इथे काही जास्त सुविधा वगैरे काही नाहीत म्हणून तुमची काही व्यवस्था झालेली नसणार आहे मला माहिती आहे, पण तरी देखील तुमची व्यवस्था झाली नाही हे मला माहिती आहे. याच्याविषयी थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि शिवा समारोपाकडे नेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.